नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील कोटे, राहणार वालसावळा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। गेल्या 3-4 वर्षापासून आपण SRT पद्धतीने शेती करत असतो। शून्य मशागत तंत्र म्हटलं तर शेतकऱ्यांना वाटतं की काय भानगड आहे, हे नवीन काय भानगड आणलेली आहे। ही भानगड वगैरे काही नाही। या तंत्रामध्ये या तंत्राचा शोध संशोधक कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर वडसावळे दादा यांनी 2011 पासून या तंत्राचा शोध लावलेला आहे आणि या तंत्राचा असंख्य शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे। या तंत्राचा मध्ये आपल्याला फक्त एक वेळेस नांगरणी करून चांगल्या प्रकारे रोटावेटर करून 4-4.5 फुटाचे बेड पाडणे आहे आणि दरवर्षी आपण जी नांगरणी रोटावेटर करतो ते या पद्धतीमध्ये करण्याची आवश्यकता नाही। आपण एकदा बेड पाडले की आपण त्याच बेडवर 15-20 वर्षापर्यंत आपण सतत माल घेऊ शकतो। आता या ठिकाणी बघू शकता आपण 3 वर्षांपासून आपण या क्षेत्रामध्ये एकाच बेडवर अनेक पिकं घेत आहोत। आता या ठिकाणी मागील वर्षी या ठिकाणी आपण मिरचीची लागवड केली होती आणि या मिरचीचे मुळं आपण या ठिकाणी कट करून या ठिकाणी अशा प्रकारे आपण जमिनीलाच जिरवत असतो। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी मिरची घेतल्यानंतर आपण या ठिकाणी या दोन्ही साईडना गव्हाची लागवड केली होती। आपल्याला या 1 एकर क्षेत्रामधून 2.5 ते 3 लाख रुपयाची मिरचीचे उत्पादन निघाले होते। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी अशा एकाच बेडवर आपण या 2 लाईन गव्हाच्या पेरल्या होत्या आणि मला या गावामधून पण चांगल्या प्रकारे उत्पादन मिळालं होतं। आणि आता या ठिकाणी बघू शकता आपण एका बेडवर तुरीची लागवड केलेली आहे। एका ठिकाणी आपण एका बेडवर आपण तुरीची लागवड केली आहे। त्याच्यानंतर 4 फूट अंतरावर आपण या 2 लाईन सोयाबीनच्या टाकलेल्या आहेत। त्याच्यानंतर परत आपण या ठिकाणी तुरीच्या तासाची लागवड केली आहे। आपले तुरीचं अंतर 8 फूट आहे आणि त्यामधील 4 फूट अंतरावर आपण 2 लाईन सोयाबीनचे पेरलेले आहेत। या ठिकाणी बघू शकता आपली सोयाबीन पण निघत आहे। असं आपलं हे या ठिकाणी जवळपास 6 एकरचं हे पूर्ण क्षेत्र SRT वर आपण करीत आहोत। माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी दरवर्षी नांगरणी न करता फक्त एक वेळेस नांगरणी करावी, एक वेळेस रोटावेटर करून चांगल्या पद्धतीने बेड पाडावेत आणि त्याच बेडवर सतत 15-20 वर्षापर्यंत आपण माल घेऊ शकतो। याच्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता पण वाढते। आपल्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या खूप प्रचंड प्रमाणात निर्मिती होते। आपला सेंद्रिय कर्ब वाढतो। त्याच्यामुळे आपला जो उत्पन्न पिकावर होणारा जो खर्च आहे तो कमी प्रमाणात होतो आपला आणि आपल्या मालावर कुठल्याही प्रकारची रोगराई येत नाही। आपली जमीन बलवान असल्यामुळं पीक पैलवान पण असतं। त्याच्यामुळं माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी SRT पद्धतीचा अवलंब करावा आणि या तंत्राचा पुरेपूर फायदा घ्यावा। यासाठी
माननीय कृषी रत्न कृषीभूषण चंद्रशेखर बडसावळे दादा, तसेच चिपळूणकर दादा, विठ्ठलरावजी वैद्य साहेब, रावसाहेब पाटील मोरे साहेब, रामचंद्र पुंड साहेब, शिनगारे साहेब हे अहोरात्र शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन देण्याचं काम करतात। या तंत्रामध्ये शेतकऱ्यांकडून आम्हाला काही घेणं देणं नाही, फक्त शेतकऱ्यांचा खर्च शेतकऱ्यांचा कमी व्हावा, उत्पन्न चांगलं निघावं आणि आपल्या माता सशक्त बनावी, यासाठी जे पण सहकार्य लागलं ते आम्ही शेतकऱ्यांना अहोरात्र केव्हाही फोन केला तरी आम्ही सहकार्य करीत असतो। ज्या काही नवीन शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8007 15 50 44, या नंबरवर संपर्क साधावा आणि या तंत्राविषयी अधिक माहिती जाणून घ्यावी ही नम्र विनंती। जय जवान